आज कांदा उत्पादकांसाठी खरोखर मोठी बातमी घेऊन आले। केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी घेतलेला वादग्रस्त निर्णय शेवटी मागे घेतलाय आणि हे फक्त निर्णय नाही, तर हा कांदा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा भव्य विजय आहे। नेमकं काय झालं, कसा दबाव वाढला, सरकार अचानक युटर्न का आणि यातून शेतकऱ्यांना फायदा किती होणार, सगळं सविस्तर समजून सांगते। त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। नेमका निर्णय काय झाला। काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यातदारांना मिळणाऱ्या रोड टेप सबसिडीमध्ये तब्बल 50% कपात करण्याचा निर्णय घेतला होता। याचा थेट परिणाम असा होता, निर्यातदारांचा खर्च वाढला, नफ्याचा घट, निर्यात मंदावण्याची शक्यता झाली आणि शेवटी शेतकऱ्यांना बाजारात कमी भाव मिळण्याचा धोका निर्माण झाला। या निर्णयाचा संताप संपूर्ण महाराष्ट्रात दिसला। पण आज शेतकरी संघटनांचा दबाव, व्यापाऱ्यांचा विरोध आणि राजकीय हालचाली यानंतर सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेतलाय। आता सबसिडी पूर्वीसारखी 1.90% लागू राहणार। सबसिडीमध्ये कपात करण्याचा निर्णय रद्द झालाय। यामुळे बाजारात मोठा दिलासा निर्माण झालाय। शेतकरी संघटनांनी नेमकं काय केलं तर तेही सांगते। हा निर्णय मागे घेण्यात आला तो शेतकऱ्यांच्या संघर्षामुळे। ही काही साधी मागणी नव्हती। दबाव कसा वाढला ते पाहूया। नंबर 1, राष्ट्रीय कांदा उत्पादक संघटनांची कडक भूमिका। निर्णय लागल्यावर लगेच संघटनांनी स्पष्ट सांगितले, ही सबसिडी कपात म्हणजे शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड। प्रेस कॉन्फरन्स, निवेदने, आंदोलन यातून सरकारपर्यंत आवाज पोहोचवला। नंबर 2, नाशिक, लासलगाव, पिंपळगाव मंडईत तातडीच्या बैठका। शेतकरी व व्यापारी एकत्र बसले। त्यांनी सरकारला दाखवून दिलं, निर्यात कमी, देशांतर्गत आवक वाढ, भाव कोसळण्याची भीती, ही चिंता सरकारपर्यंत पोहोचली। नंबर 3, निर्यातदारांनी थेट केंद्राशी चर्चा। ते म्हणाले, सबसिडी कमी झाली तर भारतीय कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात मागे पडेल आणि त्यांनी आकडेवारीसह अहवाल दिला। नंबर 4, शेतकऱ्यांचा देशभरातून आवाज। शेतकरी म्हणाले, कधी निर्यात बंद, कधी शुल्क वाढ, आमच्यावरच प्रयोग का, मग आम्ही जगायचं कसं। ही नाराजगी केंद्रापर्यंत पोहोचली। नंबर 4, सरकारचा युटर्न, अखेर यश कसं आलं। सरकारला 3 मुद्दे मोठे दिसले। नंबर 1, निर्यात थांबली, भाव कोसळण्याची शक्यता। निर्यात मंदवली की मंडईत पुरवठा वाढतो आणि भाव खाली जातात। हे टाळण्यासाठी सरकारने निर्णय मागे घेतला। नंबर 2, शेतकऱ्यांचा तीव्र दबाव सोबतच राजकीय धोका। महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश आहे, शेतकरी प्रदेश आहे। शेतकरी नाराज झाल्यास राजकीय संकट निर्माण होऊ शकतं। नंबर 3, आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धा। जर भारताने सबसिडी कमी केली तर इजिप्त, तुर्की, चीन हे देश भारतीय कांद्याला मागे टाकतील। हे सरकारला मान्य नव्हतं। नंबर 5, शेतकऱ्यांचा खरा फायदा काय, तर निर्यात सुरू राहील, बाजारभाव स्थिर राहणार आणि वाढणार। जास्त निर्यात म्हणजे देशांतर्गत आवक कमी, भाव कोसळण्याची भीती नाही। नंबर 2, व्यापाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला, सबसिडी कायम असल्यामुळे खरेदी वाढेल। नंबर 3, पुढील 2 ते 3 महिन्यात चांगले भाव मिळण्याची शक्यता आहे, आंतरराष्ट्रीय मागणी जास्त आणि कांदा स्पर्धेत टिकेल। नंबर 4, बाजारातील घबराट थांबली, लासलगाव, पिंपळगाव बाजार स्थिर झाले, कांदा शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला, संघर्ष झाला, बैठकांवर बैठका झाल्या आणि शेवटी सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला। हा विजय फक्त निर्यातदारांचा नाही, तर हा प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या संघर्षाचा सन्मान आहे। बाकी तुम्हाला या निर्णयाबाबतीत काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोड्रीम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।